नाशिकमधील डोंगरे वसतिगृह मैदान येथे शनिवारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस आणि जिल्हास्तरीय स्वयंसहाय्यता समूहाच्या उत्पादनाच्या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले। याप्रसंगी जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांना उभारी देण्याचे काम अविरतपणे केले जात आहे। या बचत गटांच्या उत्पादनांना जिल्हा आणि तालुका स्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असा प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले। या उद्घाटन समारंभाप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिकच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी लवकरच पणन मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचा देखील नामदार कोकाटे यांनी सांगितलं। नाशिक आणि नांदगाव येथील समूहाने लेझिम, बंजारा गीत आणि नृत्याच्या माध्यमातून स्वागत केलं। आमदार हिरामण खोसकर यांनी महिला बचत गटांनी केवळ खाद्यपदार्थांचे उत्पादन न करता वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने तयार करून व्यापारात उतरावे अशी अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान आमदार राजाभाऊ वाजे, केंद्रीय मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरचे भूमिपुत्र असलेल्या तसेच नाशिक लोकशाही न्यूजचे उपसंपादिका स्नेहल लुंगे यांचे कौतुक केले। तसेच नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला त्यांनी शुभेच्छा दिल्या। बचत गटाचं विक्री केंद्र कसं निर्माण करता येईल हाही विचार माझ्या मनामध्ये आहे। आता ही छोटी छोटी बुटीक उघडतात, छोट्या वस्तू विकत बसतात, दिवसभर बसतात, एअर कंडिशनचे स्टॉल लावतात आणि त्यामध्ये किती पैसे मिळत असतील तर गॉडोज जे काही मिळत असेल ते मिळत असेल तेवढे पैसे तर आमच्या महिला पण मिळू शकतात। त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच पुढे जावं लागेल। परंतु आता सुद्धा आपण जे काही स्टॉल निर्माण केले, स्टॉल सुद्धा प्रदर्शन सुद्धा ही काळाची गरज आहे। तर शेवटी तुम्ही निर्माण केलेला माल याची जाहिरात कशी करणार, ही लोकांपर्यंत कशी जाईल? शेवटी शेवटच्या माणसाला कळलं पाहिजे की कोणत्या महिला बचत गटाजवळ काय माल आहे, कोणता माल उत्पादित करतात आणि त्यातून आपल्याला काय फायदा आहे, आपल्या घरासाठी काय लागणार आहे, हे जोपर्यंत खालच्या शेवटच्या माणसाला कळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी विक्री होणार नाही। आणि म्हणून हे जे काही प्रदर्शन आहे, प्रदर्शन भरवण्याचा उद्देशच आहे की जाहिरात व्हावी, जास्तीत जास्त जाहिरात व्हावी। आणि म्हणून हे प्रदर्शन भरवत असताना ही उमेदचं तर ठीक आहे, परंतु तालुका पातळीवरती सुद्धा प्रदर्शन झाली पाहिजे। तालुका पातळीवरच्या महिलांमध्ये त्या महिला काय करतात हे एकदा तालुक्यातल्या जनतेला कळलं पाहिजे। शेवटी सिन्नरचा माणूस, इगतपुरीचा माणूस, मालेगावचा माणूस या ठिकाणी इथे येणार नाही, आला तर फार एकदम 1% रेअर काही कामानिमित्ताने आला तरच भेट देईल। पण अशा प्रकारची जर आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचे प्रदर्शनं गावागावामध्ये परिसरामध्ये जर आपण करू शकलो तर त्याही दृष्टीनं आपल्याला फार फायद्याचं होणार आहे। त्यामध्ये आता हा खर्च उमेदने जर केला असेल तरी काही अंशी कृषी खातं त्यामध्ये आपल्याला तो भार उचलेल। आणि अशा मोठ्या प्रकारची शेवटी जाहिरात करायची म्हणजे काय करायचं, जाहिरात करायची म्हणजे पेपरला जाहिरात द्यायची, इलेक्ट्रॉनिक मीडियाला जाहिरात द्यायची। हे सगळं करण्यापेक्षा आपण गावगाव या ठिकाणी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करू ना, जेणेकरून जाहिरात लोकांमध्ये होईल, त्याच्यावर पैसे खर्च करू, त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे खर्च करू। पण अशा प्रकारचे एक नवीन ड्रास्टिक या ठिकाणी बदल आपल्याला उद्याच्या भविष्य काळामध्ये करायचा आहे। मी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, एका कार्यक्रमामध्ये बिझी होतो, परंतु आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी जवळपास 100च्या आसपास स्टॉल लावलेले आहेत। यापेक्षा अधिक वाढ व्हावी, पुढच्या वेळेस 200 स्टॉल या भागामध्ये यावेत, या गावात यावेत, या नाशिक शहरामध्ये यावेत अशी माझी धारणा आहे। प्रतिभा संगमनेरे आणि त्यांच्या टीमला पण मी सांगेन यापेक्षा अधिक वेगाने काम सुरू करा, जास्त जेवढं वेगाने काम सुरू कराल तेवढे या महिलांमध्ये या ठिकाणी विकासाचं आपल्याला चित्र बघायला मिळेल आणि हा तालुका प्रगतीवर जाईल। मला एकच असं या ठिकाणी अपेक्षा आहे की जीडीपी जो आपला आहे तो जीडीपी वाढला पाहिजे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज।